तू रघुपती वाह त्वा निर्मिली भूत समस्ती ते वेदांती अवतारी. वेद आता तू ऐक कुणाच्या मुखातून लक्ष्मणाच्या मुखातून. लक्ष्मण सांगायला लागले, "ए रामा, तुझं नाव आहे कृपामूर्ती, कृपेचा सागर, दयेचा सागर. आणि जो दयेचा सागर आहे त्यानं जर राग आणला तर अरे हे पूर्वीच आहे. समुद्री रेखा परतवी आपलं पर्वती बैसका सांडावी, पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा म्या बोलविल्या. बस लय मोठं घ्यायचं नाही आपल्याला. प्रार्थना कोणिया भूती तुझे निवायुची गती. चंद्री तुझे नित्री रघुपती शोभा शोभती सर्वदा. शोभा आहे बाबा, तुझ्यामुळे ह्या सर्व पृथ्वीला शोभा आहे. तुझ्या सत्तेशिवाय तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वा झाडाची पाने हाले ज्याची सत्ता. बस वाऱ्याला चालता येत नाही, पृथ्वी थांबत नाही, आकाश सूर्य उगवत नाही, चंद्र स्थिर राहत नाही. हे तुझं काम आहे. आणि जर तूच बिघाडला, घरातला करताच बिघाडला, घरातला गावातला कारभारीच बिघाडला, कोणा कोणाला विचारायचं, रडायचं कोणापाशी. यथा राजा तथा प्रजा. अरे राजाच बिघाडला, प्रजेला घराला कुणाकडे घेऊन जायचंय. रामा तू बिघाडलास, ही लोक थरथर कापावं लागल्यात आणि मला दिसते फक्त. तुला रागातला माणूस आंधळा असतो, क्रोधी कामी ही माणसं आंधळे असते. त्याला आता आमचे विलास महाराजांच्या पाठात असं तुमच्या सगळ्याच्याच पाठात आहे. क्रोधी कामी माणसं दिवसा आंधळे असते. घोबडाला दिवसा दिसत नाही, कावळ्याला रात्रीचं दिसत नाही, आणि कामी क्रोधी माणसाला का दिसत नाही. मग तू इतका आंधळा झालास का. या सर्वांचा संहार होणार आहे. जे तो वेद लिहून ठेवलास त्याचा तरी विचार कर. तुझे निनिज तेज स्थिती सूर्याची तेज अति दीप्ती. तुझी आशमेने क्षिती ते भूते वैती सर्वदा. अरे ही जी भूतात का जे जे दिसे बस प्रथम या भूते वहावी. ही जी भूतात का ही तुझ्या नियमाप्रमाणे मार्ग दावून गेले आधी. तुझ्या नियमाप्रमाणे जीव भूत म्हणजे हे यांच्या बाबराला लागलेलं भूत नाही, ते भूत नाही. माझ्या आयुष्यात मी त्या भूताला अजून मानलंच नाही. नारदाच्या गादीवर सांगतो. आणि अजून माझं चॅलेंज नाही भूताला. आपल्याला भूताने लागावा आणि आपल्याला दिसावं. कुणी म्हणतो रानगात दिसला, हाडोळ्यात दिसली, खडोळ्यात दिसली. अरे मी रात्री हिंडतो तरी मला दिसत ना, दिसायला लागला. मग कशी लागली नाही तर खरंय. अजिबात अंधश्रद्धा आहे सगळ्या. कुठं भूत नाही. मेरे माणसं जर माघारी येत असते तर घरात माणसं झोपली नसते, झोपलेच नसते. संध्याकाळी येते काय की अरे भुकलं गेलं विषय संपला. भूत म्हणजे आमचं शास्त्र. भूत कोणाला म्हणत आहे. जीवाला. कोणाला. जीवाला. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत ते भूत आहेत. आपण सुद्धा भूतच आहेत. आमच्या माऊलीच कटाळा लागला. आमच्या नाथबाबांनी सांगितले का माऊलीने सांगितलं भूत जबर मोठे ग बाई झाली झडपण करुगत गाई. भूत लागले नार झाला. आणि किती पोरं झाले. हा एवढं भूत बेकार आहे. ती आपण भूत आहेत. त्याच्यामुळं आपण जसं वागत भूत सुद्धा काय टायमाला काम करतं चांगलं. एका भूतानं महान साधू बनविला एक माणूस तुलसीदासजी. त्यांना कोण प्रसन्न झाला. भूत. त्यांनी भूताची भक्ती केली. भूतच भेटलं आणि त्याने सांगितलं श्रीराम जय राम जप कर तुला रामच भेटन. अहो भूतानं भूत कुठं राम सांगताय का. ते तसलं भूत नव्हतं. हे कुंडळे लागणार आहे. आताचे भूत बाबूराव तर मला भूत लागलं. काळा तुकडा कर त्याच्यावर काय जुन्या काळातला पापड्या टाक आणि ते कशावर वाहनावर घे आणि जाऊन नदीला टाक. अरे काय त्या भूताला चव आणि काय तुम्ही एक पळाता.
हे काय खरं आहे? अल्लाह भूताला चॅलेंज आहे, आपलं अजून आपलं ओपन चॅलेंज आहे. ये बरा माझ्याकडे, मी तयारच आहे. गळ्यात मारत राय बांधून बसलोय, एवढा सोपा नाही. चला. समुद्र वेळा राखे सर्वदा, काळ तुझा दीन सदा. आकाळ प्रळय न करी कदा, निज मर्यादा हे तुझी. मर्यादा पुरुषोत्तम परब्रह्मचंद्र मर्यादा आहे. मग तुला काय मरायला फिरायला नाही का? नाही. लोक म्हणते काय तुम्हाला लोक शहाणं समजत होते, असं सहज म्हणते. तुम्हाला लोक शहाणं समजत होते, मग तुमचा शहाणपणा काय केला लावून? लक्ष्मण बाबाला म्हणताय. जिथं चुकत असेल तिथं धाकट्याने सुद्धा थोरल्याला विचारावा. धाकटा चुकत असला तर थोरलीनं सुद्धा धाकट्याला विचारावं. त्यावेळेस गाडी रुळावून घसरत नाही. नाही नाही आता थोरल्याला कसं सांगावं? मग चांगली 4-5 एकर गेल्यावर सांग. तर काय सांगू नको. थोरला असला म्हणजे काय आता कशाला म्हणू उगाच मी. चुकत असल्या कुणाला मी म्हणा की बायकोचं माणसं आहे का? बायकोचं उपदेश भलत्या होती झाला चित्ती धरावा. बायकोनं तुलसीदास महाराजाला सांगितले देवाची भक्ती कर. माझ्यापाशी काय या नासक्या देहापाशी तिथून तिथून येडं घालतच पदार्थ नाही. सत्य आहे. आणि ते म्हणला बायको जर एवढा अपमान करीत असेल तर पुन्हा मग देवदेवच करायचा. आणि ते देव प्रसन्न झाल्यावर एक दिवशी बायकोनं चिठी पाठवली. म्हणली माझी आठवण येते का नाही? म्हणला येते ना, पण माझा गुरु म्हणून येते, बायको म्हणून नाही. अगं तो जर मला उपदेश केला नसता तर मला देवच भेटला नसता. कामच जाऊन टाकला. अरे उपदेश कोणी करा? लक्ष्मण म्हणतोय मर्यादा मला नको. प्रत्येकावर नियम घालून दिला असतो. आणि तू जर नियमाचा भंग केलास तर घराने कोणापुढे मांडायचं आहे? मग रागावर. आता मला सांगा एक तुम्ही प्रश्नाचं उत्तर. बाबूराव अक्कल काय खाती? हे म्हणता माती खाती. अक्कल काय खाती? मातीच मध्ये इकडे. अक्कल काय खाते? दम खाती. अक्कलवान माणूस आहे किती बी राग येऊ द्या त्यानं शांत राहायचं. बाबूराव त्यानं शांतच राहायचं, दमच खायचा. मग लक्ष्मणाला सांगितलंय तो शहाणास ना, शहाणपणासारखं वाग. भाव आला, भाव शांत झाला का गरम झाला? पुढच्या वेळेस